ते बाहेरचे लोक आले होते, त्याने केला ट्रस्टियाचा यामध्ये काय रोल नाही आहे. त्याने काल मीटिंग, आजची मीटिंग पोस्टपोन केली होती. काल माननीय मुख्यमंत्रीजीने आदेश दिला, जे निर्देश दिला ते त्यांच्यासाठी समाधानकारक होता. त्याने मुख्यमंत्रीजी पण धन्यवाद पण दिला, मुख्यमंत्रीचे आभार पण मानले. यानंतर काही लोकांनी इथे येऊन घुसून ते जे काही केलं आहे त्यामध्ये जैन समाज किंवा साधू संत समाजमध्ये कोणी त्यांच्याकडे बरोबर नाही आहे. आता जे काही झालं त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करता आणि आम्ही कोई कानून हातमध्ये ते घेणार नाहीये. मी ट्रस्टीने सांगतो, ते बोलणार आहे तुमच्याशी की तुम्ही पण आता सर्वांना तुमच्या मार्फत माझ्या लोकांना सर्व मुंबईकरांना विनंती आहे की शांतता ठेवा, कोणाने कानून हातमध्ये लेवे. माननीय मुख्यमंत्रीजीने काल जे आपले न अपेक्षा होती, आपल्या अपेक्षाप्रमाणे चांगला निर्देश दिला, सर्वांच्या ऐकून निर्देश दिला. लोकांच्या हेल्थच्या पण केअर केली जाईल आणि कबूतर पण मरले नाही पाहिजे. हा दोघांचा त्याने बॅलन्स त्याने महानगरपालिकेने सांगितलं की तुम्ही काही स्कीम तयार करावा. उद्या ते स्कीम कोर्टमध्ये जाणार आहे. उद्या कोर्टचा केस आहे. हे ज्या कोणाने केला त्याने कबूतराचं पण फार नुकसान केलं आहे. कोर्टामध्ये केस नाही, कोर्टामध्ये केसासाठी हे तयारी केली, असे गरज होती त्या करू द्या, सहकार करावा अशी माझी सर्वांनी विनंती आहे. परंतु अशा प्रकारचा निर्णय झाल्यानंतर सुद्धा ते नेमके कोण लोक होते ज्यांनी हे आंदोलन केलं, लागलं कोणाने माहिती नाही बाहेरचे कोण लोक होते, पण ते हे इथले ट्रस्टचे लोक ना होते. ते मला ते असं आहे एक वेळा आंदोलनमध्ये कधी बाहेरचे लोक घुसू शकता, पण यामध्ये ट्रस्टच्या लोकांचा काय न होता. ट्रस्टचे लोकांना आता ते बोलू शकतात. गरज नाही, कारवाईची काय गरज नाही. त्या स्थिती कंट्रोलमध्ये आहे, त्याचा काही गरज नाही. आता आतापर्यंत होईनी असं त्या माझी एक रिक्वेस्ट आहे, एक वेळा तुम्ही ट्रस्टीचे ऐकून घ्या, नंतर मी बोलतो. ट्रस्टला काही घेणं देणं नाही. ट्रस्ट इथेच होता, पण बाहेरची लोक येऊन जे केलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला दिलगिरी आहे. आम्ही आणि मुख्यमंत्र्यांनी जे काय काल बोलले त्याचे आम्ही ते मानायला तयार आहे. आणि बाकी जे काय आज झालं त्याच्यामध्ये कोणाचं हे नाही. पब्लिक एवढी उधळली इथे इकडे की कोणी कोणाला ओळखायला हे नाही. त्या दर्शनाला खूप लोक इथे येतात, मग याच्यात काही कोणाला हे नाही आहे. पण समाजाची अधिक लोक आली. असं नाही, असं आहे की आपण पण सहकार करावा. थोडा स्थिती बिघडू नये. तुम्ही अननेसेसरी असे क्वेश्चन करू नये ज्या कंट्री स्थिती बिघडेल. त्याने बाहेरचे लोक असा आहे, तुम्ही असा प्रश्न विचारू नये. हा प्रश्नाचा काही अर्थ नाही आहे. आपण सर्वांचे, माझी जे रेस्पॉन्सिबिलिटी आहे त्यांची रेस्पॉन्सिबिलिटी आहे, तुमची पण रेस्पॉन्सिबिलिटी आहे की शांतता ठेवली पाहिजे. तर त्यासाठी असा प्रश्न विचारू नये की कोण समाज. त्याने सांगितलं आहे की कोण होते, कोणाने ओळखत नाही. आता स्थिती कंट्रोलमध्ये आहे, पोलीस आहे तिथे, पोलीस स्थिती निगराणीमध्ये आहे पोलिसाचे, काही होणार नाही.